सो हे गाइस, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इराची ड्रेस हॉल. सो लगेच स्टार्ट करूया. हा ड्रेस आहे, हा खूप सुंदर आहे. असा म्हणजे क्रॉप टॉप आहे असं कटवर्क मध्ये, आणि अशी पॅन्ट आहे त्याला बलून, आणि असं थोडं फिटिंग साठी खाली अशी लेस आहे आणि ओढणी आहे नेटची. आणि विशेष म्हणजे याला अशी पूर्ण झिप ओपन होते आणि आतमध्ये थोडस असं एक आपलं हे कसं थोडंसं जाड लेअर मध्ये कपडा आहे की हे जे वर्क आहे हे बाळाला इरिटेट करणार नाही आणि कम्फर्ट राहील. म्हणून खूप सुंदर आहे हा पीस पण, आणि कलर पण खूप सुंदर आहे. आम्ही तिला दिवाळीला घेतलेला हा. सो हा आहे फर्स्ट ड्रेस. सो हा आहे नेक्स्ट. हा आहे येलो. खूप सुंदर असं वर्क आहे, त्याला क्रॉप टॉप आहे आणि अशी प्लाझो पॅन्ट आहे सॅटिन मध्ये. खूप सॉफ्ट मटेरियल आहे, आतून पण असं थोडंसं जाड लेअर असल्यामुळे कम्फर्ट, आणि पूर्ण नेटचं असं लॉंग म्हणजे पायापर्यंत असं लॉंग जॅकेट आहे. हा पण पीस खूप सुंदर आहे. हा तिच्या आत्याच्या हळदीला घेतलेला मी, आणि खूपच प्रिटी, खूपच सुंदर आहे. नेक्स्ट आहे हा. वाव, याचा पण कलर खूप सुंदर आहे. असं मध्ये एक पॅच आहे, क्रॉप टॉप आहे, त्याला असं बेल्ट आहे स्लीवलेस, आणि वरती जॅकेट आहे असं फ्लावरचं, आणि पॅन्ट पण बलून आहे आणि फिटिंग साठी असं छान आहे. खूप सुंदर आहे. हा तिच्या काकांनी घेतलेला आहे, तिला मावशीच्या काकांनी. सुंदर आहे ना, कलर पण खूप सुंदर आहे, नीराला दिसतो पण खूप सुंदर, खूप गोड दिसते ती या ड्रेसेस मध्ये. सो मस्त आहे, मला पण खूप आवडतो. नेक्स्ट आहे हा. वाव, हा पण खूप, हा पॅटर्नच मला, हा पॅटर्न बघूनच खूप आवडला होता. याचं असं साईडला आहे ना असं थ्रेड वर्क आहे इथे पॅचच्या, आणि पॅटर्नच वेगळा आहे. म्हणजे असं स्क्वेअर मध्ये असं आहे, पण मग आतमध्ये ते फिटिंग साठी वेगळं मटेरियल आहे, आणि हे वरतून असं वेगळं आहे. हे बघ फिटिंग, आणि पॅन्ट पण त्याची तशीच आहे जसं टॉपला आहे ना शेप ट्रायंगल, तसंच पॅन्ट आहे. याच्यात पण खूप सुंदर, खूप ब्युटिफुल दिसते. सो हा पण खूप सुंदर आहे, हा पण मस्त आहे, ब्लॅक अँड व्हाईट. नेक्स्ट आहे हा. हा याची स्टोरी अशी आहे की मी माझ्या पप्पांना सांगितलं होतं की मला एक असं मोठं कापड पाहिजे की ज्याच्यात माझं आणि इराचं दोघींचं पण असं काहीतरी स्टिच होईल, असं मॅचिंग. तर मी इराला हा ड्रेस त्यामधनं, म्हणजे पप्पांनी मला साडी आणलेली, साडी नव्हती ती, काष्टी होती खूप मोठी, तर त्याचा मी एक ड्रेस इराला शिवला. त्यातनं माझं ब्लाऊज आणि माझी साडी झाली. खूप सुंदर दिसते ती पण, खूपच सुंदर. कलर पण खूप सुंदर आहे. इरा एवढी गोड दिसते ना याच्यामध्ये, तुम्ही बघितलं असेल कुठल्या व्हिडिओमध्ये. सो हा पण खूप सुंदर आणि खूप छान स्टिच, खूप छान केलाय त्यांनी. मी माझ्या आईकडे स्टिच केलाय तो, खूप मस्त आहे. हा पण आहे ब्लॅक. सो याला पण असं मध्ये छान असं क्रॉप टॉप आहे आणि बेल्ट आहे स्लीवलेस, म्हणजे फक्त स्ट्रॅप आहे अशी वर्कवाली, आणि जॅकेट आहे पूर्ण हँडवर्कचं. सो खूप सुंदर आहे हा पण, आणि ब्लॅक कलर माझा तर फेवरेट आहे ब्लॅक कलर, आणि मी पण तिला ब्लॅक कलरच बघत असते मोस्टली. माझी आई मम्मी पण बोलते की जास्त ब्लॅक नको घेत जाऊ. आणि पॅन्ट अशी आहे, थोडी मटेरियल असं हे आहे त्याचं, काय म्हणता या मटेरियलला, शिफॉन असं टाईप मध्ये आहे, आणि खूप मस्त आहे. दिस इज माय फेवरेट वन. कलर सो प्रिटी, खूपच प्रिटी दिसतो, आणि त्याचं वर्क पण खूप छान आहे. पॅन्ट पण तुम्ही बघितलं असेल, मी पोस्ट केलेला आहे. इराला खूप सुंदर दिसतो, आणि असं मागून त्याला झिप आहे आणि खूप मस्त आहे. हा पण ड्रेस कलर तो खूपच सुंदर आहे, आणि हे स्ट्रॅप आहे. यामध्ये एक नेटचं फुल स्लीव्हचं नेटचं असं इनर दिलेलं होतं त्यांनी, पण ते इराने घातलेलं त्या दिवशी, तर त्याला तिला मी बँगल्स घातलेल्या, त्या बँगल्सने थोडंसं ते फाटलं गेलं, तर सो मी ते काढूनच टाकलं. ते काय एवढं छान पण नव्हतं वाटत, सो त्यामुळे मी फक्त तिला हे दोनच वेअर करते, आणि ओढणी आहे याच्यावर. सो असं आहे. तो हा पण खूप प्रिटी आहे. सो कसं वाटलं तुम्हाला इराचं ड्रेसेस हॉल? सो नक्की कमेंट करा, तुम्हाला कुठला जास्त आवडला ते पण कमेंट करा, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि अजून कुठला व्हिडिओ बघायला आवडेल ते पण सजेस्ट करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी ज्यांची पण लिंक आहे ते तुम्हाला शेअर करेन, आणि
नेक्स्ट व्लॉग मी वेस्टर्नचा पण घेऊन येईल तिच्या ड्रेसेसचा. सो मी खूप केव्हाचा विचार केला होता की मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण ते होतच नव्हतं माझ्याकडून, म्हणजे ॲडजस्ट नव्हतं होत टाईम वगैरे. सो आज खूप दिवसांनी त्याला मुहूर्त लागला आणि आज तो झाला. सो तुम्हाला कसं वाटलं नक्की कॉमेंट करा आणि कुठला ड्रेस सगळ्यात जास्त आवडला ते पण नक्की सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच भरभरून इराला प्रेम द्या, आम्हाला पण द्या. आणि सो बाय, स्टे ट्यून फॉर अ नेक्स्ट व्हिडिओ.